जयदत्त अण्णा क्षीरसागर हे या दोन्हीपेक्षा उजवे उमेदवार होते असं मला वाटतं. दोन दोन पुतण्यांना तिकीट मिळाल्याच्या नंतर आपलं कशाला बाबा म्हणून त्यांनी विड्रॉल करून घेतला आणि तिथे प्रियांका खेडकर यांना लढवलं गेलं. प्रियांका ताईंना उभं कोणी केलं, कशासाठी उभं केलं आणि इथं भीमराव धोंडेंना कोणी उभं केलं, म्हणजे याच्या पाठीमागचे मास्टर माइंड कोण? योगेश यांना पडलेली मतं जी आहेत मला वाटतं त्याच्यामध्ये सर्वाधिक वाटा हा जयदत्त अण्णा क्षीरसागर यांचा त्या ठिकाणी राहिलेला आहे. पण राजकारणामध्ये काय वाईट दिवस आलेत ह्या बीड जिल्ह्यामध्ये. हे दोन पुतणे दोन पक्षाचे उमेदवार झाले. अक्षरशः या मी म्हणणार नाही ते कुणी कमी आहेत काय आहेत, नवीन पिढी आहे त्यांनाही काही राग यावा असं मी बोलत नाही, पण जयदत्त अण्णा क्षीरसागर हे या दोन्हीपेक्षा उजवे उमेदवार होते असं मला वाटतं. त्यांनी अधिक मतं घेतली असती, पण काय करणार, बिचाऱ्याने गेला आणि डायरेक्ट माघार घेतली, विड्रॉल केला स्वतःचा. नाही काय करणार काय, एखादा माणूस जो आयुष्यभर राजकारणामध्ये राहिलेला आहे, मंत्री राहिलेला आहे, पालकमंत्री राहिलेला आहे, आता दोन दोन पुतण्यांना तिकीट मिळाल्याच्या नंतर आपलं कशाला बाबा म्हणून त्यांनी विड्रॉल करून घेतला आणि तिथे प्रियांका खेडकर यांना लढवलं गेलं असं माझं मत आहे. त्या स्वतः उभ्या राहिल्या असं म्हणत नाही. त्यांचे सासरे जे आहेत भगवंतात्या खेडकर हे तसे माझे चांगले मित्र होते. 97 साली आम्ही एकत्र जिल्हा परिषदेमध्ये काम केलेलं आहे. त्यांचा मुलगा शिवकुमार मला वाटतं ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे, नांदेडला का कुठेतरी परिक्षेत्रामध्ये आहेत. मला त्यांनाही दोष द्यायचा नाही, परंतु मग प्रियांका ताईंना उभं कोणी केलं, कशासाठी उभं केलं आणि इथं भीमराव धोंडेंना कोणी उभं केलं, म्हणजे याच्या पाठीमागचे मास्टर माइंड कोण, ब्रेन कोणाचा. आणि एकही म्हणजे जिल्ह्यामध्ये 4 जागा जिथं आहेत ते 4च्या 4 जागेवर मराठा निवडूनच येऊन द्यायचा नाही, अशा पद्धतीची काही ना काही खेळी मला वाटतं इथं बीड जिल्ह्यामध्ये खेळली गेली. त्यांची नावं मी आताच घेणार नाही, परंतु मला माहिती आहे, सगळं आहे आणि ते बहुतेक जनतेला सुद्धा कळालेले असावेत असं माझं मत आहे. हे द्वेषाचं राजकारण मला वाटतं चांगलं नाही. तुम्ही म्हणजे सगळ्याच लोकांना एकाच तराजूमध्ये एकाच पारड्यामध्ये कसं काय मोजायला लागले. आणि मी मान्य करतो की जनक्षोभ होता लोकसभेच्या वेळेस मतं मिळणं अवघड होतं, परंतु त्यातही अतिशय प्रामाणिकपणे लोकांच्या पुढे जाऊन समाजाच्या पुढे जाऊन आम्ही जवळपास 25% मतं ही दिली. आणि कोणताही राजकीय नेता समजा माझ्यासारखा, मी एका जातीपुरता वगैरे मर्यादित राहत नाही, अजिबात नाही. मायक्रो ओबीसीशी माझा संबंध कोणत्या नेत्याने राहू नये. एका जातीपुरतं तुम्ही जर मर्यादित झाला, सेंट्रलाइज झाला, नाही नाही मग ते तुम्ही कम्युनल माइंडचे होता. आणि फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे, पुरोगामी महाराष्ट्र. या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये कम्युनल पद्धतीने राजकारण करणं किंवा तशा पद्धतीने वागणं हे मला वाटतं शोभादायक नाही. आम्ही कोणी आता माझ्याकडं SC ST समाज आहे, त्यांनी मला मतं दिले, VJNTचा समाज आहे त्यांनी दिले, वंजारी समाज जो आहे तो पहिल्यापासून बऱ्यापैकी माझ्या स्वतःच्या टचमध्ये सुद्धा आहे.